नमस्कार. मी मनीषा. आज एक छोटीशी बोधकथा, पण ती शिवरायांच्या वेळची आहे. की गडावरचे दरवाजे सूर्यास्ताला बंद होत असत आणि सकाळी सूर्योदय झाला की उघडत असत. तर आणि पहारेकरी असे किल्ल्यावर. तर एक दिवशी शिवराय स्वतः किंवा हे सगळं व्यवस्थित चोख होतं की नाही काम याची परीक्षा घेण्यासाठी म्हणून गडाच्या दरवाज्यावर आले आणि म्हणाले की मला आत जायचं आहे. तशी त्या मावळ्यांनी सांगितलं की गडाचे दरवाजे सूर्यास्ताला बंद होतात आणि सूर्योदयाला उघडतात, तुम्ही सकाळी या. त्याच्यावर ते म्हणायला लागले की माझं असं काम आहे आणि शिवराय वेषांतर करून आलेले होते, त्यामुळं मावळ्यांनी पण त्यांना काही ओळखलं नाही. आणि मग शिवराय म्हणाले नाही रे, माझं असं काम आहे तसं काम आहे, सोड असं काय. ते म्हणाले नाही, नियम म्हणजे नियम, हा राजाने आम्हाला घालून दिलेला नियम. तर त्यांनी काही त्यांना सोडलं नाही. शेवटी त्याच्या विनवण्या कर करून त्यांनी सांगितलं, अरे मी स्वतःच राजा आहे आणि म्या गडाचा राजा आहे, म्या स्वराज्याचा राजा आहे, मला सोड आतमध्ये. त्याच्यावर तो म्हणाला, आम्हाला महाराजांनीच हे नियम घालून दिलेले आहेत, त्यामुळं महाराजांचा नियम आम्ही तोडणार नाही आणि मी काही दरवाजा उघडणार नाही. शेवटी शिवराय गावामध्ये खाली परत गेले, गडाच्या खाली, आणि त्यांना ती रात्र तिथंच काढावी लागली. आणि सकाळी ते आले आणि सकाळी ते आपल्या रूपामध्ये आले, गडावर गेले आणि त्यांनी त्या मावळ्याला बोलवून घेतलं. हा मावळा म्हणजेच त्यांचा एकनिष्ठ गडावरचा पहारेकरी सावळ्या तांडेल. तर अशी शिवरायांच्याकडं माणसं होती. मग त्यांनी त्याचा सत्कार केला. त्यांनी त्याच्याशी काही वाद घालून हाणामारी केली नाही त्याच्याशी, की मी राजा होतो, मला का नाही सोडलंस, असं तसं. आपल्या इकडं बघा, जरासं काहीतरी महत्त्व मिळायला लागलं की मी कोण आहे माहिती आहे की नाही, तुला काय आहे माहिती आहे की नाही, त्यांची पोरंसुद्धा म्हणतात, ट्रॅफिक पोलीस असोत आणि कुठे असोत, नियम घालून दिलेले सगळे तोडायचे. ते 18 नाका काय काय असतं ते लगेच इथं मोठेपणा दाखवायचा. अहो, तुम्ही मोठेपणा दाखवण्याची गरजच नाही, तुमच्या वृत्तीतून मोठेपणा दिसला पाहिजे. असे हे आमचे छत्रपती शिवाजी महाराज होते की स्वतः नियम करायचे आणि स्वतः ते पाळायचे. त्यांनी त्या सावळ्या तांडेलचा सत्कार केला आणि त्याला यथोचित बक्षीस दिलं. शिवरायांच्या पदरी अशी एक एक रत्न होती, अशी एक निष्ठ माणसं होती आणि शिवरायांना पण त्यांचा अभिमान होता आणि ते पण त्यांचा यथोचित सत्कार आणि सन्मान ठेवत असत. तर अशी ही आमच्या छत्रपतींची गोष्ट. तर मी कुठं वाचनात आली, ती मी आपल्यासमोर सादर केली. धन्यवाद. आपल्याकडे असं होतं का हो, याचा थोडासा विचार करण्याची